या पण पंकज गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पंकज गायकवाड यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी दीपेश डुकले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहू शकतायत टी शर्ट आणि मॅन ऑफ दी फायनल मॅचसाठी आपण पाहतायत टी शर्ट, दोन टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेले आहेत. तर या पंकज गायकवाड यांचं यथोचित स्वागत सन्मान दीपेश डुकले यांच्या शुभ हस्ते आपण करूया. ऑफ साईडला खेळण्याचा जरूर दृष्टिकोन होता. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना 4 स्टार दुकटन टीम. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, गॅपमध्ये शोधला गेलाय. या वेळेला चेंडूला आपण पाहू शकता धाडलं गेलंय डी बॅकवर्ड पॉइंटला. चेंडूचा पाठलाग करतील, रिले थ्रू करतील. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धावा तेजसच्या बॅटमधून येत असताना क्लास फटका होता. प्रसाद भोईर तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकताय. चामुंडा वॉरियर्स एका साईडला, भालचंद्र पाटील अर्थातच भाल्या यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच क्रिकेटसाठी नितांत प्रेम त्यांनी केलेला आहे आणि पॅकर्स या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. त्यांचे दोन सुपुत्र सुद्धा आपण पाहू शकतायत, अचित आणि सुचित. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वैभव त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, प्रसाद भोईर यांच्या खेळीला पूर्णविराम. 4 स्टार दुकटन टीमला पहिला धक्का गॉन. आदरणीय सन्माननीय एकनाथजी दांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी प्रीमियर लीग दुकटनचे अध्यक्ष. तर मी विनंती करेन एकनाथजी दांडेकर साहेब आपण या व्यासपीठावर, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. एकनाथ दांडेकर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सचिन माळी आम्हाला दर्शवतात की 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. पहिले षटक ऋतिकने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली. ऑन साईडला वेट अँड वॉच केलं, हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. वैभव चेंडूचा पाठलाग करतोय, तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील एका साईडला आपला अकाउंट ओपन करतोय शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील एकंदरीत 6 बॉल व्यवस्थित हाताळले गेले. आतापर्यंतचा पॉइंट्स टेबल जर आपण पाहिला तर स्वरांगी वॉरियर्स ज्यांनी 7 मॅचेस खेळले त्यामध्ये 6 विजयी प्राप्त केले, 1 पराभूतच्या छायेत गेले आणि त्यांचं 12 पॉइंट सहित पहिल्या रँकिंगवर 3.480चा नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या खालोखाल बालाजी नेटवर्क 7 मॅचेस 5 विजय प्राप्त केले, 2 मॅच पराभूत झाले. त्याचप्रमाणे 10 पॉइंट सहित 2.577चा नेट रन रेट पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावर चामुंडा वॉरियर्स 7 मॅचेस आणि 4 विजय प्राप्त केलेत, त्यामध्ये 3 पराभूत झाले आणि 8 पॉइंट सहित तिसऱ्या रँकिंगवर 2.37 आपण पाहू शकतायत. चौथ्या रँकिंगवर एमडी किंग आपण पाहू शकाल, 8 मॅचेस 4 विजय प्राप्त केले, 4 मॅचेस पराभूत झाले आणि -1.137 असा नेट रन रेट पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने 4 तर संघ पुढे आलेले आहेत. अजून आपल्याला अपडेट मात्र मिळेल. यावेळेला ऑफ साईडला क्लास टायमिंग, कडेकडे स्ट्रोक खेळला जातोय. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल चौकार. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत, 11 रन्स. चांगली बॅटिंग स्वप्नीलची आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 1 धाव आली, दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर चौकार आला. चांगली रणनीती 4 स्टार दुकटन या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते.
पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर प्रसाद भोईर बाद झाल्यानंतर स्वप्नीलने दारोमदार आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि आतापर्यंत त्याने खूप चांगला खेळ साकारला गेलाय. 2 बॉलमध्ये 6 रन त्याच्या बॅटमधून सोयलच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकाल. ऑन साईडला स्वप्नील क्रॉस बॅटचा जर उपयोग केला गेला इथून अचित पाटील अगोदरच मात्र कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 धावा, 15 रन्स. यावेळेला आपण पाहता सोयल सुपर कॉर्डन बॉलची संधी प्राप्त झाली. स्वप्नील 2 चौकारानंतर यावेळेला मोहात आला आणि पाहता पाहता विकेट मिळाली. सोयलला कमबॅक कसं करावं हे दर्शवून दिलं. गॉन. आदरणीय कुणालजी गोपीनाथ पाटील पोलीस पाटील आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दरम्यान मात्र यावेळेला विकेट मिळते. महेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. थोडीशी बिकट परिस्थिती आपण पाहू शकाल. कुणालजी गोपीनाथ पाटील पोलीस पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ज्यांनी मॅन ऑफ द मॅच सर्व मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल स्पॉन्सरशिप केले गेलेत त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. सोयल काय बॉलिंग यावेळेला आतापर्यंत राहिले. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. पाहायचा हॅट्रिक साध्य होईल का. हलक्याशा हाताने डिफेन्स फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र फक्त चेंडूला दिशा दिली गेली आणि एक धाव अमरच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7.50च्या सरासरीने 15 वर जाऊन पोहोचली गेली, 16 वर जाऊन पोहोचली गेली आणि त्यामध्ये 3 विकेट आतापर्यंत आपण पाहतायत. म्हणजे 8ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. गुंदावे गावचे माजी सरपंच माननीय निलेश नोक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आदरणीय हितेशजी नोक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. गुंदावे गावचे माजी सरपंच नितेश नोक्ती साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि सचिन भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मुन्ना पठाण सरांकडून दरम्यान बाईच्या स्वरूपात एक धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेलाय. सुचित पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावेल त्याला बीट करत चेंडू कपिल पाटील आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. मॅग्निफिसंट शॉट, सुपर टायमिंग, चौकार.
2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉलचा खेळ झालाय. तिसरे षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 21. ऑन साईडला फ्लिकचा फटका. फिल्डर अच्युत पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावेल, फेकी करेल मिडॉनच्या क्षेत्रातून. तत्पूर्वी सिंगलवर भर द्यावी लागेल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 22 या धावसंख्येवर. पोलीस पाटील कुणालजी गोपीनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मेडल स्पॉन्सरशिप केले गेले त्यांचं करूया आपण सुस्वागतम. हलकेशा हाताने खेळण्याचा जरूर दृष्टिकोन होता. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले, तिसऱ्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला प्लेड ऑन, बॅटची एज आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर आणि 4 स्टार धुकटन टीम थोडीशी बिकट स्थितीमध्ये पाहायला मिळते. 22 ला 4 धक्के लागले गेलेत आतापर्यंत. यानंतर होणारा सामना जीवदानी स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन आणि फ्रेंड्स सर्कल टीमचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 22 या धावसंख्येवर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. सुचित पाटीलला मात्र प्रमुख यावेळेला इन्व्हाइट केले गेले गोलंदाजीसाठी. चौथ्या षटकामध्ये ऑफ साइडला फुलटॉस बॉल आणि पहिल्याच बॉलवर अप्रतिम धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. जागा बनवली, रूम दिला. लो फुलटॉस बॉलला कधी कधी कठीण जातं. यस, बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. या षटकारानंतर संघाची स्थिती जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. या वेळेला जबरदस्त अप्रतिम काय फटका खेळला, ऑन दी टोस खेळला गेला होता. तेजसच्या बॅट मधून षटकारानंतर आलेला चौकार. आक्रमकता सिद्ध केली जाते. या चौकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या बॉलवर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. काय बॉर्डर मॅनचा उपयोग केला गेला होता, कारण जेव्हा इनसाइड आउटचा फटका खेळता तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स असावा लागतो. ज्या पद्धतीने डॅरेन सॅमी यांना आपण पाहिलं होतं वेस्ट इंडिज संघाचा, काय इनसाइड आउटचा फटका बॉर्डरमॅनचा उपयोग करत असताना खेळायचा. परंतु आता ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट सुद्धा कमी नाही आहे, हे दर्शवत असताना मिस्टर तेजस व्हॉट अ बॅटिंग. 32 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये खेळला गेलाय. दुरून फिल्डर येईल, तत्पूर्वी मात्र चेंडू फार वेगाने निघून जाईल. खराब. आणि या वेळेला मात्र आपण पाहत आहेत गुडलाईन स्पॉटला चेंडू मात्र पिच होत नाहीये सुचित पाटीलचं. हेच मात्र थोडीशी कठीणाई झाले, कारण तेजस चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू, टॅलेंटेड आणि कॅलिबर खेळाडू म्हणून मी तर म्हणेन मिस्टर तेजस. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबाबदारी जाणले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 36. कोण म्हणतं की घड्याळचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन की आपल्याला घड्याळचा अलाराम जागा करत नाही तर आपल्याला जबाबदारी जागी करते. आणि तेच मात्र या वेळेला आपण पाहताय तेजस दर्शवत असताना.
ग्रेट बॅटिंग, 36 रन. तर मात्र इथे मात्र नशिबाचा चौकार याला म्हणतात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. नशिबाचा चौकार मिळाला 22च्या स्वरूपात आणि या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल 40. आतापर्यंत 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ आपण विचार केला तर 16 धावा खर्च केलेत आणि त्यामध्ये एक 22च्या स्वरूपात. क्लोज किपिंग करताना आपण पाहतायत मिस्टर संजय यांना. आता डॉट बॉल ही लेंथ खूप महत्वाची होती, परंतु सुचित पाटील कदाचित या लेंथला विसरला होता. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 40. यावेळेला लो फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. फेकी येईपर्यंत तेजस स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 41. पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाण्याची व्यवस्था करा. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिलं तर अतिश पंढरीनाथ गोवारी यांच्याकडून प्रथम क्रमांकाची एक सुंदर ट्रॉफी पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अतुल कमळाकर घरत यांच्याकडून आपण पाहतायत. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कुंदन सातवी, जितू सातवी यांच्या स्मरणार्थ. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कुंदन सातवी यांच्याकडून दयानंद वजे यांच्या स्मरणार्थ. सन्मान चिन्ह कोर कमिटीकडून आपण पाहू शकताय. टॉस बॉक्स जो बनवला गेलाय तो टॉस बॉक्स सचिन भगवान भोईर यांच्याकडून आपण पाहू शकाल. ऑरेंज कॅप अँड पर्पल कॅप विनोद तांडेल यांच्याकडून आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅच मेडल कुणाल गोपीनाथ पाटील पोलीस पाटील यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट आपण पाहतायत धीरज पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजसाठी दिलीप बोईर यांच्याकडून आपण पाहू शकतायत एक सुंदर ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज एक अनंत स्पोर्टचे मालक कल्पेश किनी यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वायबी कलेक्शनचे प्रोप्रायटर यतीन भोईर यांच्याकडून. सर्वात जास्त षटकार जो ठोठावेल त्यासाठी प्रवीण जाधव यांच्याकडून, प्रवीण मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून. सर्वात जास्त चौकार प्रवीण जाधव यांच्याकडून. ते प्राइज असेल 3 बॉक्स बॉल शरद भुया यांच्याकडून आपण पाहताय. 4 दिवस पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे पुष्करजी पाटील यांच्याकडून. 8,500 रुपये मात्र देवानंद वजेसाहेब यांच्याकडून आपण पाहतायत. 555 रुपये माणिकजी घरत यांच्याकडून. 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य खेडकर दादा फॉरेस्टर यांच्याकडून. अजून काही व्यक्तिमत्व आहेत. या षटकानंतर जाऊया आपण त्या व्यक्तिमत्वांकडे. ऑन साइडला कडक शॉट तेजसच्या बॅट मधून. स्ट्रेंथ अँड डिलिव्हर शॉट ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. डीपीएल षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 47. 47. जर लगातार 3 षटकार जर आले तेजसच्या बॅट मधून तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सचिनजी भोईरे यांच्याकडून मात्र या ठिकाणी देण्यात येईल. सचिन भोईरे मात्र प्राइज लावत नाहीत तर ऊर्जा देत आहेत तेजसला की चांगली बॅटिंग कर आणि माझ्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज घेऊन जा. ऑफ साइडला सोयल त्या ठिकाणी आपण पाहतायत. फिल्डिंग सुंदर पद्धतीने करतायत. तेजस कोणती धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण तेजसला माहिती आहे खेळपट्टी आता माझ्या प्रेमात पडले आणि बॉल मला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. ऑन साइडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप मिड विकेटला अचित पाटील पुढे येत आहेत. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळाले तेजस मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतील का. खराब फिल्डिंग. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे लूज झालंय चामुंडा वॉरियर्स संघाच्या खेळाडूंचं. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 49. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 4 स्टार धुकटन टीम. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा अचित अतिघाई संकटात नाही. फंबल होत असताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुम्हाला रिलॅक्सेबल फिल्डिंग करायची गरज असते. तुम्ही अगोदर स्टार्ट घेतायत तर डेफिनेटली मात्र त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळतो. ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण व्हायला हवं. या सर्व काही गोष्टी असतात त्या तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये त्या नमूद कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस परफेक्ट करतील तर डेफिनेटली मॅचमध्ये सुद्धा चांगली प्रगती करताना पाहायला मिळतील. वाईट बॉलचा इशारा मुन्ना पठाण सरांकडून येत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52. या धावसंख्येवर 52 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या वेळेला जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडूला पाठवले सुचित पाटीलच्या हातामध्ये. परंतु
सूर्यनारायण देव या ठिकाणी जरूर समोर आले. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आल्यानंतर मात्र हे तुम्हाला दृश्य पाहायला मिळतं. परंतु जेव्हा तुम्ही मात्र गॉगलचा उपयोग करता त्यावेळेला मात्र तुम्हाला अशा प्रकारचे झेल घेणं सोपं होऊन जातं. म्हणून जे क्रिकेटचं साहित्य आहे त्याचं आपण जोपासना करणं फार गरजेची गोष्ट. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर मात्र ऋतिक पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी 2 धावा तेजसच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली गेली आणि 59 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलंय चामुंडा वॉरियर्स टीमच्या संघासमोर. परंतु तेजस ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि जवळजवळ साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 19 बॉलमध्ये 41 जो स्ट्राईक रेट मेंटेन केला गेला अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. 215चा स्ट्राईक रेट. एकदा जोरदार टाळ्या मात्र तेजसच्या बॅटिंगसाठी. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते हे दर्शवत असताना आपण पाहू शकलात. जबाबदारीचा खेळ कसा असावा हे मात्र दर्शवून दिलं गेलं आणि 58 धावांपर्यंत मजल मारली. 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 3 ओव्हरमध्ये थोडीशी धावसंख्या मात्र खालावली होती. 22 धावा होत्या. विनोद तांडेल यांच्या चेहऱ्यावर प्रश्न पडला होता की आता 2 षटकांमध्ये धावा येतील की नाही. परंतु तेजस नावाचं वादळ घोंगावलं आणि तब्बल 37-36 धावा या 2 षटकांमध्ये आल्या. ₹1000 मात्र आपण पाहतात दयानंद भोईर यांच्याकडून माजी सदस्य ग्रामपंचायत दुकटन. ₹501 मात्र रवींद्र डोला यांच्याकडून आपण पाहतायत. ₹500 आर्थिक सहाय्य नरेश नवशा भोईर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. रमेश डोला ₹500 यांच्याकडून. संजय पारगावकर यांनी ₹1000 आर्थिक सहाय्य केलेलं आहे. प्रकाश वेडगा कृषी अधिकारी ₹1000. प्रसाद भोईर माजी सरपंच दुकटन ₹1000. संतोष काकरा ₹500. राघव देशमुख ₹20,000. संदीप पांडुरंग जाधव ₹500. विश्वनाथ मेहर ₹500. संदीप केनी ₹500. चेतन कमळाकर पाटील ₹20,000. पंचायत समिती पालघर उपसभापती योगेश रामा धडपी ₹500. आणि पंकज गायकवाड यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि मॅन ऑफ द फायनल मॅचसाठी 2 टी-शर्ट आपल्याला स्पॉन्सरशिप केलं गेलं. या सर्व आमच्या दात्यांचं दातृत्व व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून कोर कमिटीकडून दुकटन प्रीमियर लीगच्या वतीने लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. पहिलाच बॉल अचित पाटील क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा चेंडू महेशच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. अमर एका साईडला आपण पाहू शकाल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु तेजसची बॅटिंग काही जबरदस्त पाहायला मिळाली. 19 बॉलमध्ये 41. फुलटॉस बॉल वाईट यॉर्करने यावेळेला जरूर टाकण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. विनोद तांडेल बॅकअपसाठी येत आहेत. 1 धाव अर्जित केली जाईल. जेव्हा 3 षटकं झाली होती त्यावेळेला 22 धावा फक्त फलकावर होत्या. विनोद तांडेल यांच्या चेहऱ्यावर प्रश्न मोठा पडला होता की या सामन्यामध्ये आपण कितपर्यंत पोहोचू. परंतु तदनंतर तेजसने जी बॅटिंग केली ना आणि
आक्रमकता दाखवली. संयम काय असतो, खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट, वॉट अ टायमिंग. नेत्रदीपक फटका, ग्लोरियस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. वेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे सिंगल जरूर मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 वर 59 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका. अचित पाटीलच्या बॅट मधून क्लास, फॅब्युलस शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या 12. आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. आणि नितीनजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व, दातृत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत विचार केला तर अप्रतिम चांगली बॅटिंग, 16 रन्स पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 43 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 43 रन्स असं हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय वाखाणीजोगी जशी तेजसने बॅटिंग केली तशी मात्र एखाद्या फलंदाजाला तशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागणार आहे. सरासरी तर व्यवस्थित आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत 14च्या सरासरीने जवळजवळ 12च्या सरासरीने खेळलात तरी सुद्धा मात्र 60 धावा पूर्ण होऊ शकतील, परंतु त्यासाठी करावे लागतील कष्ट, मेहनत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉलवर एक धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तसंच तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये खेळपट्टीवर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि ते मात्र तेजसने केलं. तशाच पद्धतीने अचित पाटील करेल का, ऋतिक करेल का, याकडे लक्ष असेल. गुड डिलिव्हरी, क्रॉस बॅटचा उपयोग. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट नेहमीच आपण पाहिलेला आहे. जेवढ्या सरळ बॅटने वे फॅक्टरमध्ये धावा येतील, वेगवेगळे तुम्हाला शॉट सिलेक्शन करावे लागतील, परंतु क्रॉस बॅटने क्वचित आणि कदाचित धावा येताना पाहायला मिळतात. गुड डिलिव्हरी, पंकजचं मी कौतुक करेन यावेळेला. ऑन साइडला फटका चांगला आहे, फ्लिकचा फटका, कोणी फिल्डर नाही आहे, गॅप शोधला आणि सरळ चेंडूला पाठवलं वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार, DPL चौकार. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहू शकता 3 षटकांमध्ये 22 धावा होत्या. प्रतिस्पर्धी संघ 4 स्टार दुकटन या टीमच्या, परंतु 9 बॉलमध्ये 21 धावा केलेल्या आहेत. यावरून सिद्ध होतं की आक्रमकता दाखवायची आहे,
परंतु पंकजला विकेट विकेट आणि विकेट डॉट डॉट आणि डॉट. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खूप चांगल्या गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र खेळलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील मिस्टर स्वप्नील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 23. यावेळेला चेंडू सरळ निघून जातोय महेश यांच्या हातामध्ये. वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24. वसंतजी चव्हाण साहेब मनोर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. काय फटका खेळला आहे आणि इथून मात्र खराब फिल्डिंग. आमचे लाडके प्रेक्षक राजे दर्शवत आहेत, माहिती देत आहेत की षटकार आहे. धन्यवाद लाडक्या प्रेक्षक राजांनो, आपलं सुद्धा विशेष सहकार्य आहे या सभोवताली, जेणेकरून अशा वेळेला मात्र आमचे लाडके प्रेक्षक राजे सुज्ञ असतात आणि जाणकार असतात तर ते लगेच हात वर करतात. कोणत्याही संघाचा यावेळेला जरूर आपण पाहतायत की कोणत्याही संघाची हमी न घेताना आपण पाहू शकतायत की ते खात्रीदार प्रेक्षक राजे आमचे असतात. धन्यवाद. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 30 झाले. इथून 30 वरून मात्र 32 वर येईल का? डेंजर एंडकडे अचित पाटील जीवाची आकांक्षा करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरी मी फिल्डिंग मध्ये यावेळेला थोडीशी कुठेतरी कामगिरी खराब केली, परंतु मी बॅटिंग मध्ये मात्र ती कसर भरून काढेल हे मात्र दर्शवत असताना 32 धावा झालेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. अठरा बॉल आणि 27 रनची आवश्यकता. येऊ द्या टेम्पो येऊ द्या. 1 मिनिट पंच. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी विनोद तांडेल येईपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता अतिशय वाकण्याजोगे फलंदाजी, नेत्रदीपक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचित पाटील आणि ऋत्विक यावेळेला ऋतिक आपण पाहू शकतायत. सुपर ऋतिक एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शांत डोक्याने खेळ करत असताना म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, जणू काही मात्र या वेळेला स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला तो फटका. क्लास, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 2 चौकार. काय बॅटिंग केले, सुपर बॅटिंग.
40 रन्स विजयासाठी मात्र आता 19 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल आहेत असं वाटलं 59 धावांचा पाठलाग करतील की नाही, परंतु आम्ही रडणार नाही तर लढणार आहोत हे दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने आता मात्र अमरचा पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि तिथून महेशच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहू शकलात. ऑफस्टंपच्या बाहेर ही थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडंफार कुठेतरी ऑफस्टंपच्या बाहेर तुम्ही चेंडू मात्र ज्या वेळेला ठेवता त्यावेळेला थोडीशी कठीणाई होते. बॉल 4 फेकून झालेत आतापर्यंत. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, जबरदस्त प्रहार युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये. षटकार 6, कडक शॉट, ग्लोरियस बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 46. विजयासाठी 13 रनची आवश्यकता. बॉल आहे 13 बॉल आणि 13 रन्स. मॅग्निफिसंट बॅटिंग, आउटस्टँडिंग. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला गेलाय. विनोद तांडेल मात्र पुढे सरसावतील. दोन्ही फिल्डरला बेट करून चेंडू निघून जाईल. 4 धावन करतात. चौकार आणि या चौकाराने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 रन्स यावेळेला पाहायला मिळत आहेत. आता 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 9 रन्स. हॅलो हॅलो चेक. 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. ऋतिक काय बॅटिंग केले, 3 षटकार, 3 चौकार आणि 1 षटकार. तर अचितच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार. ॲब्सोल्युटली सुपर्ब. अभिषेक यावेळेला पाहिलं, निहाळलं, चेंडूला मात्र जरूर सोडून दिलं होतं, परंतु इथे मात्र थोडीशी चुकी झाली आणि इथे रनआउटच्या स्वरूपात अचित पाटीलला बाद व्हावं लागतं. बॅक टू द डगआउट. एका साईडला सोयलला आपण पाहतायत. सोयलला पाहिल्यानंतर एक आदिवासी समाज बांधवातील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, विनोद रावरे, अर्थातच रावडी या नावाने ओळखला जातो, जो जव्हारमधून बिलॉंग करतो आणि फेम खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. तीच पर्सनॅलिटी सोयलची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली. वाईट तर मिळाला, परंतु एक विकेट सुद्धा याच बॉलवर मिळत असताना पाहायला मिळते. 8 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र नशिबाचा चौकार तर डेफिनेटली मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईट प्लस 4, एकंदरीत 5 धावा मिळत आहेत आणि 56 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट, परंतु काय विनोद तांडेलने जबरदस्त झेल टिपला गेला. गुड कॅच, परंतु निराश ह्या वेळेला आपण पाहतायत. कमरेवर हात येत आहेत, म्हणजेच थोडीफार कुठेतरी आपण पाहू शकतायत या स्पर्धेत 3 रनची आवश्यकता आहे.
प्रसाद भोईर थोडेसे निराश होत असताना आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट खेळणं म्हणजे फिटनेस बाळगणं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. अपकमिंग यंग टॅलेंट जगदीश पाटील जे वॉटर सप्लायचे मालक आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी पायाच्या आणि बॅटच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली सुपर. तीन रनची नितांत गरज आहे आणि आतापर्यंत मात्र 2 फलंदाज यावेळेला 3 रन्स विजयासाठी. विजयासाठी 3 रनची आवश्यकता. 59 धावांचा पाठलाग करताना न डगमगता न डळमळीत होताना अतिशय सुंदर वाकणेजोगे बॅटिंग करताना आपण पाहू शकलात ऋतिकला आणि अचितला. अचित धावचीच्या स्वरूपात बाद झाला परंतु चांगली स्टार्ट करून दिली. सुचित आज थोडंसं यावेळेला आपण पाहतायत बिखरताना पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये थोडंसं बिखरला. 3 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र आता आपण पाहू शकतायत खराब बॉल होता आणि यस वाईट +4 मिळतील 5 आणि विजयाचा नो बॉल.